थालीपीठ म्हणलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि तेही गरमागरम खरपूस भाजलेलं खायला कोणाला नाही आवडणार. नमस्कार मैत्रिणींनो, स्वातीज किचन कट्टामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आळूची पाने चांगली धुवून घेऊयात आणि त्याचे देठ काढून घेऊयात. त्यानंतर आळूची पाने बारीक कट करून घेऊयात. एका ताटामध्ये आळूची पाने कट केलेली काढून घेऊयात. त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदूळ पीठ, अर्धा कप बेसन घालून घेऊयात आणि त्यामध्ये ओवा, तीळ, जिरे लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, हळद, मीठ, गरम मसाला, कोथिंबीर, कांदा घालून चांगले मिक्स करून घेऊयात. मिक्स करून त्याचा चांगला गोळा बनवून घेऊयात. त्यानंतर एक कॉटनचा ओला रुमाल पोळपाटावरती टाकून त्यावरती थोडं पाणी शिंपडून त्यावरती थालीपीठचा एक गोळा घेऊन थालीपीठ चांगलं थापून घेऊयात. गॅसवरती तवा चांगला गरम झालेला असल्यास गॅस बारीक ठेवून आणि थालीपीठ टाकून त्याला मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घेऊ. अशा प्रकारे आपण सर्व थालीपीठ करून घेऊयात आणि गरमागरम सर्व करूयात. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये.